मित्रांनो, आपल्या जीवनात कधी ना कधी असे प्रसंग येतात जेव्हा सर्व मार्ग बंद झाल्यासारखे वाटतात. मन निराश होते आणि कोणताही आधार दिसत नाही. अशा कठीण क्षणी आपल्याला एकच शक्ती उभारी देते, ती म्हणजे गुरुची कृपा आणि अढळ श्रद्धा. आज आपण अशीच एक अत्यंत प्रभावी आणि चमत्कारांनी भरलेला अध्याय हा 14 पाहणार आहोत. हा अध्याय फक्त एक कथा नाही, तर तो एक असा अनुभव आहे जो आपल्या मनाला स्पर्श करतो आणि जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो. या अध्यायात आपल्या भक्तांच्या जीवनात कसे अद्भुत परिवर्तन घडवतात, भक्तांना संकटात अडकलेल्या व्यक्तीला कसा मार्ग दाखवतात आणि निराश मनाला आशेचा किरण देतात, हे आपण आज जाणून घेणार आहोत. कदाचित ही कथा ऐकताना तुम्हाला तुमच्या आयुष्यातील काही प्रसंग आठवतील. कदाचित तुम्हालाही यामध्ये तुमच्या प्रश्नांची उत्तरे सापडतील आणि कदाचित हा व्हिडिओ तुमच्या आयुष्यात एक सकारात्मक बदल घडवू शकतो. म्हणूनच विनंती आहे की हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी तुम्हाला एक असा संदेश मिळणार आहे जो तुमच्या जीवनात नवीन ऊर्जा आणि विश्वास निर्माण करेल. जर तुम्हाला असे आध्यात्मिक, मनाला स्पर्श करणारे आणि जीवनाला दिशा देणारे व्हिडिओ आवडत असतील तर आत्ताच लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग श्रद्धा, भक्ती आणि गुरुकृपेच्या या पवित्र प्रवासाला सुरुवात करूया. श्री गुरुचरित्रातील 14वा अध्याय हा केवळ संकटातून सुटका करणारा नाही, तर तो गुरूंच्या शब्दाची ताकद काय असते हे सांगणारा आहे. दक्षिण भारतात कडगंजी नावाचे एक गाव होते. तेथे सायनदेव नावाचे एक विद्वान आणि निष्ठावान ब्राह्मण राहत होते. ते नृसिंह सरस्वती महाराजांचे निस्सीम भक्त होते. त्या काळात त्या भागावर एका यवन राजाचे शासन होते. हा राजा अतिशय क्रूर, लहरी आणि ब्राह्मणांचा द्वेष करणारा होता. त्या राजाने एक क्रूर प्रथा सुरू केली होती. तो दरवर्षी एका विद्वानाला राजवाड्यात बोलावून त्याची हत्या करत असे. यंदा त्या क्रूर राजाची नजर सायनदेवावर पडली आणि त्याने त्यांना तातडीने भेटीचे बोलावणे धाडले. राजाचा निरोप मिळताच सायनदेवांना समजले की आपला अंत जवळ आला आहे. त्यांनी विचार केला, ज्या अर्थी राजाने बोलावले आहे त्या अर्थी तिथून जिवंत परत येणे कठीण आहे. पण ते डगमगले नाही. त्यांनी ठरवले की मृत्यू येण्यापूर्वी आपल्या सद्गुरूंचे दर्शन घ्यावे. सायनदेव लगबगीने भीमा अमरजा संगमावर पोहोचले. श्री गुरु तेथे अनुष्ठानाला बसले होते. सायनदेवांनी त्यांच्या चरणांवर लोटांगण घातले आणि रडत रडत सर्व हकीकत त्यांना सांगितली. ते म्हणाले, हे कृपासिंधू, तो क्रूर राजा मला मारून टाकेल. आता केवळ तुम्हीच माझे रक्षण करते आहात. भक्ताची व्याकुळता पाहून श्री गुरूंना पाजर फुटला. त्यांनी शांतपणे सायनदेवाच्या डोक्यावर हात ठेवला आणि अतिशय ठामपणे सांगितले, विप्रा, तू अजिबात घाबरू नकोस. तू सुखाने त्या राजाकडे जा. तो तुला मारणार तर नाहीच, उलट त्याला पाहून त्याचे हृदय परिवर्तन होईल. तो तुला मान देईल आणि संपत्तीही देईल. माझ्या शब्दावर विश्वास ठेव. तुला मृत्यू स्पर्शही करू शकणार नाही. गुरूंचे हे शब्द ऐकून सायनदेवांना नवचैतन्य मिळाले. गुरु साक्षात दत्त आहेत. ते जर म्हणत असतील तर मग भीती कशाची, असा विचार करून ते राजाच्या दरबारात निघाले. सायनदेव जेव्हा दरबारात पोहोचले तेव्हा राजा सिंहासनावर बसला होता आणि त्याच्या हातात तलवार होती. तो कोणाला तरी मारण्याच्याच विचारात होता. पण सायनदेवांनी दरबारात पाऊल ठेवताच एक अघटित घटना घडली. सायनदेवाच्या मागे साक्षात श्री गुरूंचे तेज आणि आशीर्वाद उभे होते. राजाने सायनदेवाकडे पाहिले आणि त्याचे हात थरथरू लागले. त्याला सायनदेवाच्या ठिकाणी एक अपूर्व तेज आणि शांतता दिसली. राजाचा राग क्षणात शांत झाला. त्या राजाने त्यांना मारण्यासाठी बोलवले होते तोच राजा सिंहासनावरून उठून खाली आला. राजा सायनदेवांना म्हणाला, हे ब्राह्मण श्रेष्ठा, तुला पाहताच माझ्या मनातील सर्व दुष्ट विचार निघून गेले आहेत. मला तुझा आदर करावासा वाटत आहे. मला क्षमा करा आणि इथून पुढे तू माझा सल्लागार म्हणून माझ्या सोबत राहा. राजाने त्यांना मौल्यवान वस्त्रे, अलंकार आणि गावची जहागिरी देऊन त्यांचा सन्मान केला. सायनदेव जेव्हा हे वैभव घेऊन परत आले तेव्हा ते थेट घरी न जाता पुन्हा श्री गुरूंच्या चरणी गेले. त्यांनी राजाने दिलेली सर्व वस्त्रे, अलंकार श्री गुरूंच्या चरणी अर्पण केले. ते म्हणाले, महाराज, हे प्राण तुमचेच आहेत. आता मला संसारात रस नाही. मला तुमच्या सेवेतच राहू द्या. तेव्हा श्री गुरूंनी त्यांना अत्यंत महत्वाचा उपदेश केला. ते म्हणाले, सायनदेवा, तू संसारात राहा, तुझी कर्तव्ये पार पाड, पण तुझे मन माझ्या चरणी असू दे. जो भक्त पूर्ण श्रद्धेने माझे स्मरण करतो त्याच्यासाठी मी काळातूनही त्याला बाहेर काढतो.
सायनदेवांनी मोठ्या आनंदाने आपल्या घरी जाऊन भक्तिमय जीवन व्यतीत केले. 14वा अध्याय काय सांगतो तर जेव्हा आपण एखाद्या मोठ्या संकटात असतो तेव्हा आपली श्रद्धा ढळू द्यायची नाही. गुरूंचे अभयवचन हे जगातील कोणत्याही शस्त्रापेक्षा जास्त शक्तिशाली असते. सद्गुरूंच्या कृपेने केवळ संकटच टळत नाही तर शत्रूंच्या मनातही तुमच्याबद्दल आदर निर्माण होतो. गुरुचरित्रातील 14व्या अध्यायाला मृत्युंजय किंवा संकटमोचन अध्याय मानले जाते. या अध्यायाचे पठण केल्याने जीवनातील सर्वात मोठ्या कठीण प्रसंगातूनही मार्ग मिळतो अशी श्रद्धा आहे. या अध्यायाचे सविस्तर महत्व काय आहे तर ते आता आपण बघूया. नंबर 1, अमोघ संरक्षण कवच. हा अध्याय भक्ताला साक्षात श्री गुरूंचे संरक्षण कवच मिळवून देतो. ज्याप्रमाणे सायनदेवांना क्रूर राजाच्या ज्याच्यातून श्री गुरूंनी वाचवले त्याचप्रमाणे जेव्हा एखादा भक्त या अध्यायाचे पारायण करतो तेव्हा त्याच्यावर येणारी मोठी संकटे किंवा अपघाती मृत्यूचे योग टळतात. नंबर 2, शत्रूपासून मुक्ती आणि मन परिवर्तन. या अध्यायाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे हे केवळ शत्रूचा नाश करत नाही तर ते शत्रूचे मन परिवर्तन करते. सायनदेवांना मारण्यासाठी बोलावणारा राजा त्यांचा सन्मान करू लागला. तसेच आपल्या आयुष्यातील विरोधक किंवा शत्रूच्या मनात आपल्याबद्दलची कटुता या अध्यायाच्या प्रभावाने कमी होते. नंबर 3, भीती आणि मानसिक तणावातून सुटका. ज्यांना सतत भीती वाटते, अज्ञात संकटाची चिंता सतावते किंवा जे मानसिक दबावाखाली आहेत त्यांच्यासाठी हा अध्याय रामबाण उपाय आहे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे या श्री स्वामी समर्थांच्या उक्तीप्रमाणे श्री नृसिंह सरस्वती महाराज या अध्यायाद्वारे भक्ताला निर्भय करतात. नंबर 4, अशक्य गोष्टी शक्य करणे. सायनदेवांना राजाने बोलावणे म्हणजे साक्षात मृत्यूचे बोलावणे होते. मानवी दृष्टीने तिथून जिवंत परत येणे अशक्य होते, परंतु गुरुदेवांच्या एका शब्दाने अशक्य गोष्ट शक्य झाली. म्हणूनच जेव्हा सर्व मार्ग बंद झाल्यासारखे वाटतात तेव्हा 14व्या अध्यायाचे पठण करण्याने मार्ग सापडतो. नंबर 5, राजमान्यता आणि यश. सायनदेवांना केवळ जीवनदान मिळाले नाही तर त्यांना राजाकडून मानसन्मान, वस्त्रे, अलंकार आणि अधिकार प्राप्त झाले. ज्यांना नोकरीमध्ये त्रास होत आहे किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांचा जाच सहन करावा लागत आहे त्यांच्यासाठी हा अध्याय अत्यंत फलदायी मानला जातो. या अध्यायाच्या पठणाने अंधाराची, मृत्यूची किंवा शत्रूची भीती नाहीशी होते. अडकलेली कामे मार्गी लागतात. विशेषतः सरकारी किंवा न्यायालयीन कामात यश मिळते. अचानक संकटातून बचाव होतो, म्हणजेच येणारी संकटे निवारली जातात. आता आपण जीवनाला दिशा देणारा अध्याय 18ची कथा आणि महत्व जाणून घेऊया. हा अध्याय आपल्याला शिकवतो की आपल्या कर्माचे फळ आपल्याला भोगावे लागते, पण गुरुकृपेने त्या दुःखाची तीव्रता कमी होऊ शकते आणि जीवनात सुख, शांती निर्माण होऊ शकते. या कथेमध्ये गुरु आपल्या भक्तांना कसे मार्गदर्शन करतात, त्यांच्या अडचणी कशा दूर करतात आणि निराश मनाला कसा नवा आधार देतात हे आपण अनुभवणार आहोत. चला तर मग कथेला सुरुवात करूया. गाणगापूरच्या पवित्र भूमीत एक अत्यंत सदाचारी आणि कष्टाळू ब्राह्मण राहत होता. तो रोज नित्यनियमाने श्री गुरूंच्या दर्शनाला जात असे. त्याचे बाह्य जगणे अत्यंत हलाखीचे होते. घरात अन्नाचा एक कण नव्हता. वस्त्रे फाटलेली होती, पण त्याचे मन मात्र श्री गुरूंच्या नामस्मरणात रमत असे. त्याची पत्नीही पतीप्रमाणेच सहनशील आणि पतिव्रता होती. त्यांच्या घरात गरिबी इतकी होती की सणावाराला सुद्धा त्यांच्याकडे काही विशेष शिजवले जात नसे. त्याचा एकमेव आधार होता तो म्हणजे घेवड्याचा वेल. त्याच्या घराच्या पडवीत एक घेवड्याचा वेल वाढला होता. हा वेल त्याच्यासाठी साक्षात अन्नपूर्णा होता. त्या वेलाला खूप शेंगा लागत असत. तो ब्राह्मण भिक्षा मागायला गेल्यावर कधी काही मिळाले नाही तर त्याची पत्नी त्याच शेंगा काढून आणायची, त्या उकळायची आणि त्यातील दाणे खाऊन हे दाम्पत्य आपले भूक शमवायचे. तो वेल त्यांच्या आयुष्याचा कणा बनला होता. एके दिवशी अनंत कोटी ब्रह्मांड नायक श्री नृसिंह सरस्वती महाराज अचानक त्या ब्राह्मणाच्या घरी भिक्षेसाठी आले. साक्षात गुरुदेव आपल्या दारात आलेले पाहून त्या दाम्पत्याला आनंदाचे भरते आले. पण दुसऱ्या क्षणी त्यांना काळजी वाटली की महाराजांना खायला काय द्यायचे. घरात तर काहीच नाही. ब्राह्मणाच्या पत्नीने अतिशय नम्रपणे आणि प्रेमाने त्या घेवड्याच्या शेंगांची भाजी बनवली. त्यात कोणताही मसाला नव्हता, फक्त भक्तीची चव होती. श्री गुरूंनी ती भाजी अत्यंत आनंदाने ग्रहण केली आणि तृप्तीचा ढेकर दिला. भिक्षा ग्रहण केल्यावर श्री गुरूंनी त्या ब्राह्मणाला जवळ बोलावले. त्याच्या चेहऱ्यावर एक गूढ स्मित होते. ते म्हणाले, विप्रा, तू आमची सेवा केलीस, आम्ही तुझ्यावर प्रसन्न आहोत, पण आमचे एक सांगणे ऐक. हा जो तुझ्या दारातील घेवड्याचा वेल आहे तो तुझ्या प्रगतीतील आणि भाग्यातील अडथळा आहे.
तू आत्ताच्या आत्ता कुऱ्हाड घे आणि हा वेल मुळासकट तोडून टाक. हे शब्द ऐकून ब्राह्मणाच्या पत्नीच्या काळजाचा ठोका चुकला. तिला वाटले, महाराज आमचा जीव का घेत आहेत? हा वेल तुटला तर उद्या आम्ही काय खाणार? पण तो ब्राह्मण मात्र निश्चिल होता. त्याने विचार केला की ज्यांनी तोंड दिले आहेत ते देवाला काय अन्नाची भ्रांत आहे. ब्राह्मणाने कुऱ्हाड उचलली आणि एका घावात तो वेल जमिनीवर लोळवला. इतकेच नाही तर श्रीगुरूंनी मुळासकट उपटायला सांगितले होते म्हणून तो जमीन खणू लागला. हे पाहून आजूबाजूचे लोक तिथे जमा झाले. ते हसू लागले आणि म्हणू लागले की हा ब्राह्मण वेडा झाला आहे. ज्या वेलाच्या शेंगा खाऊन हा जगला त्यालाच हा तोडतोय. संन्याशाच्या सांगण्यावरून स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेणे म्हणजे हेच. लोकांच्या निंदेकडे दुर्लक्ष करून ब्राह्मणाने जमिनीतील वेलाचे मूळ उपटण्याचा प्रयत्न केला. वेलाचे मूळ खूप खोल गेले होते. जसा तो खणू लागला तसा त्याला एक टणक आवाज आला. त्याने अधिक उत्सुकतेने माती बाजूला केली असता तेथे त्याला एक लोखंडी हंडा दिसला. त्याने तो हंडा बाहेर काढला आणि त्याचे झाकण उघडले तर काय आश्चर्य, तो हंडा चकचकत्या सोन्याच्या मोहरांनी काठोकाठ भरलेला होता. ज्या वेलाला तो आपला आधार समजत होता त्याच वेलाच्या मुळाखाली त्याचे पूर्वजांचे गुप्त धन दडलेले होते. श्रीगुरूंना हे माहीत होते की जोपर्यंत हा घेवड्याचा वेल तेथे आहे तोपर्यंत या ब्राह्मणाचे लक्ष या मोहरांकडे जाणार नाही. ब्राह्मण धावत श्रीगुरूंच्या मठात गेला आणि त्यांच्या चरणांवर डोके ठेवले. तो रडू लागला. श्रीगुरू हसून म्हणाले, विप्रा, तुझे दारिद्र्य आता संपले आहे. हे धन तुझेच आहे. याचा वापर करून तू धर्मकार्य कर आणि सुखाने राहा. या कथेचा बोध काय तर आपण अनेकदा आपल्या आयुष्यातील घेवड्याच्या वेलाला म्हणजे छोट्या नोकरीला, मर्यादित विचारांना किंवा तात्पुरत्या सोयींना घट्ट धरून बसतो. आपल्याला वाटते की हेच आपले सर्वस्व आहे. पण जोपर्यंत आपण या छोट्या गोष्टींचा त्याग करत नाही तोपर्यंत ईश्वराने आपल्यासाठी राखून ठेवलेले मोठे ऐश्वर्य आपल्याला मिळत नाही. या कथेत तर्क सांगत होता की वेल तोडू नकोस, पण भक्ती सांगत होती की वेल तोड. ब्राह्मणाने बुद्धीपेक्षा भक्तीला महत्व दिले. जेव्हा देव आपल्याकडून एखादी गोष्ट हिरावून घेतो तेव्हा समजून जावे की तो त्यापेक्षाही मोठी गोष्ट देण्याची तयारी करत आहे. श्री गुरुचरित्रातील 18व्या अध्यायाचे महत्व काय तर महत्व आता आपण बघूया. हा 18वा अध्याय हा अनन्यसाधारण आहे. हा अध्याय प्रामुख्याने दारिद्र्य निवारण आणि गुरु आज्ञेचे फळ मिळवून देणारा मानला जातो. या अध्यायाचे पठण केल्याने जीवनात कोणते लाभ होतात ते आपण बघू. नंबर 1, दारिद्र्याचा नाश. ज्याप्रमाणे श्री गुरूंनी त्या गरीब ब्राह्मणाच्या घरचा घेवड्याचा वेल तोडून त्याला गुप्तधन मिळवून दिले तसेच या अध्यायाच्या श्रद्धेने पठण करण्याने आयुष्यातील गरिबी आणि आर्थिक अडचणी दूर होतात. घरामध्ये लक्ष्मीचा वास राहतो आणि उत्पन्नाचे नवे मार्ग खुले होतात. नंबर 2, गुरु आज्ञेवर श्रद्धा वाढवणे. हा अध्याय आपल्याला शिकवतो की गुरूंचे शब्द कधीही रिकामे जात नाहीत. जरी गुरूंची आज्ञा आपल्याला सुरुवातीला कठीण किंवा नुकसान करणारी वाटली तरी त्यामागे भक्तांचे मोठे कल्याणच दडलेले असते. शिष्यांची श्रद्धा दृढ करण्यासाठी हा अध्याय अत्यंत प्रभावी आहे. 3, मोहाचा त्याग आणि प्रगती. घेवड्याचा वेल हा मर्यादित सुखाचं प्रतीक आहे. आपण अनेकदा छोट्या सुखात अडकून पडतो, त्यामुळे आपल्याला मोठे ऐश्वर्य दिसत नाही. हा अध्याय पठण केल्याने बुद्धी सात्विक होते आणि माणूस अनावश्यक मोहातून बाहेर पडून प्रगतीकडे वाटचाल करतो. नंबर 4, अशक्य लाभ आणि ऐश्वर्य प्राप्ती. या अध्यायाचा प्रभाव इतका मोठा आहे की नशिबात नसलेले धन किंवा यश मिळवण्यासाठी याची मदत होते. कथेतील ब्राह्मणाला माहीतही नव्हते की त्याच्या घराखाली धन आहे. तसेच आपल्या जीवनात दडलेले सुप्त गुण आणि संधी शोधण्यासाठी हा अध्याय प्रेरणा देतो. 5, मानसिक शांतता आणि समाधान. अनेकदा माणूस भविष्याच्या चिंतेने व्याकुळ असतो. हा अध्याय वाचल्याने माझा योगक्षेम श्री गुरु चालवत आहेत हा भाव निर्माण होतो, ज्यामुळे मनातील अशांती दूर होऊन परम समाधान प्राप्त होते. या अध्यायाची फलश्रुती काय आहे तर जर डोक्यावर कर्ज असेल किंवा व्यवसाय चालत नसेल तर या अध्यायाचे नियमित पठण करावे. एखादे काम खूप प्रयत्न करूनही होत नसेल तर श्री गुरुचरित्रातील या अध्यायाचा संकल्प करावा. घरात कधीही अन्नाची कमतरता भासू नये यासाठी 18वा अध्याय रामबाण मानला जातो. थोडक्यात सांगायचे तर 14वा अध्याय जसा शत्रू आणि भीतींपासून रक्षण करतो तसा 18वा अध्याय दैन्य आणि दारिद्र्यापासून मुक्ती देतो. मित्रांनो, अध्याय 14वा आणि 18वा आपल्याला अत्यंत महत्वाचा जीवन मंत्र देतात. जीवनात कितीही संकटे आली, कितीही अडचणी निर्माण झाल्या तरीही गुरुवरील श्रद्धा आणि नामस्मरण हेच आपल्याला योग्य मार्ग दाखवतात.
यांच्या कृपेने अशक्य वाटणाऱ्या गोष्टीही शक्य होतात. भक्ती, विश्वास आणि सबुरी यांच्या जोरावर प्रत्येक भक्त आपल्या जीवनातील दुःखांवर मात करू शकतो. हे अध्याय आपल्याला सांगतात की कर्माचे फळ भोगावे लागते, पण गुरु कृपेने त्याची तीव्रता कमी होऊ शकते आणि जीवनात सुख शांती नांदू शकते. आजच्या धावपळीच्या जीवनात आपण अनेकदा मानसिक तणाव, अडचणी आणि निराशा अनुभवतो. अशा वेळी गुरूंचे स्मरण, जप आणि श्रद्धा आपल्याला आतून मजबूत बनवतात. गुरुचरित्राचे नियमित वाचन केल्याने मन शुद्ध होते, विचार सकारात्मक होतात आणि जीवनात नवीन ऊर्जा निर्माण होते. म्हणूनच तुम्हीही दररोज थोडा वेळ काढून गुरुचरित्राचे वाचन करा आणि गुरूंच्या चरणी आपले मन अर्पण करा. तुमच्या आयुष्यात घडलेले चमत्कारिक अनुभव आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आम्हाला ते ऐकायला खूप आवडेल. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि अशाच भक्तिमय प्रेरणादायी कथा पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा. आपण सर्व मिळून गुरुभक्तीचा हा दिव्य मार्ग अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचूया. भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. धन्यवाद.